नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम, अकॅडमिक डिरेक्टर UPSC गाईड, MPSC गाईड आणि ॲट द सेम टाइम डिरेक्टर दार्शनिक IAS और दार्शनिक MPSC बाय कदम सर. सो आज या लेक्चरमध्ये आपण UPSCचा किंवा MPSCचा जो नवीन पॅटर्न बनलेला आहे आणि या नवीन पॅटर्नमधली पहिली एक्झाम राज्यसेवेची ऑलरेडी झालेली आहे, मेन्स एक्झाम. आणि या राज्यसेवेच्या मेन्स एक्झाममध्ये जो नीतिशास्त्राचा पेपर होता त्याच्यावर मी एक सखोल चर्चा आत्ता तुमच्यासोबत करणार आहे. कुठले प्रश्न आले, त्याचं ट्रेंड ॲनालिसिस, कसे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचा अर्थ काय होता, ओके, त्या प्रश्नात तो एक्झॅक्टली काय लिहिणं अपेक्षित होतं त्याचा मी थोड्याफार प्रमाणात ओव्हरव्ह्यू देणार आहे. सो ज्यांनी माझी नीतिशास्त्राची बॅच केलेली, ओके, त्यांना हे लेक्चर खूप सहज समजू शकतं. आणि या पेपरमध्ये मी कॉन्फिडन्सने सांगतो की सेक्शन ए मधला फक्त एखाद प्रश्न होता जो आपल्या क्लासमध्ये कव्हर केला नव्हता, की त्याच्या अभ्यासावरून तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. आणि सेक्शन बी मधल्या सर्वच केस स्टडी, ओके, थोड्याफार प्रमाणात तुम्ही आरामात क्लासच्या मार्गदर्शनामधून लिहिणे शक्य होतं. आणि क्लास झाल्यावर बऱ्याच स्टुडंटनी ज्यांनी माझ्या वन डेच्या बॅचेस केल्यानंतर त्यांना माझ्याबद्दल कळालं आणि माझ्या ॲपवर जाऊन त्यांनी माझे लेक्चर्स बघितले आणि सबस्क्रिप्शन घेऊन कोर्सेस केले. ओके, त्या मुलांनी 1-1.5 महिन्यामध्ये 20-20 दिवसात पटकन सगळा कोर्स केला आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे एक्झामला ते सामोरे गेले. आणि माझ्या एका स्टुडंटचं मी रेकॉर्डिंग टाकलं, त्यांनी मला जो क्लास झाल्या ऑडिओ मेसेज पाठवलेला की सर सगळा पेपरच तुम्ही दिलेल्या नोट्स कंटेंट आधारित होता आणि खूप सोपा गेला आणि खूप व्यवस्थित उत्तरं लिहिता आली. सो काय आहे या पेपरचं विश्लेषण ते आपण आत्ता करूयात. आणि माझी सदाशिव पेठेमध्ये नीतिशास्त्र निबंध विषयाची एक इंडिव्हिज्युअल बॅच चालते दार्शनिक MPSC या प्लॅटफॉर्मवर, तसंच MPSC गाईड या प्लॅटफॉर्मवर. सो MPSC गाईडच्या सदाशिव पेठेतील ऑफलाईन सेंटरमध्ये जे ज्ञानप्रबोधिनी शेजारी आहे तिथे माझ्या नीतिशास्त्र आणि निबंधन भारतीय समाज तसेच अँसर रायटिंग अशा 3 बॅचेस चालतात. ओके, दार्शनिक MPSC या प्लॅटफॉर्मच्या नावाने इंडिव्हिज्युअल बॅचेस, तसेच MPSC UPSC गाईडमध्ये आम्ही इंटिग्रेटेड पण बॅचेस घेत आहोत. ओके, पूर्ण वर्षाची UPSC MPSC तयारी करून घेणारी इंटिग्रेटेड बॅच. आणि या बॅचमध्ये जे मुलं आहेत त्यांना मी माझ्या ह्या इथिक्स, एसे, अँसर रायटिंग या इंडिव्हिज्युअल बॅचेसचाही ऍक्सेस देतो. ओके, सो तुम्हाला त्याचाही, माझ्या इंडिव्हिज्युअल कोर्सेसचाही फायदा करून घेता येऊ शकतो अलॉंग विथ तुमची ओव्हरऑल इंटिग्रेटेड बॅच जी तुम्ही आमच्याबरोबर इथे करणार. आणि या बॅचमध्ये तुम्हाला माझी थ्रू आउट मेंटॉरशिप मिळते. सो अधिक माहितीसाठी तुम्ही जॉईन करू शकता MPSC गाईड बाय UPSC गाईड आमचा टेलिग्राम चॅनल आणि तसेच दार्शनिक MPSC बाय कदम सर हा टेलिग्राम चॅनल. सो मग हा जो पेपर झाला, या पेपरमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे नीतिशास्त्र विषयामध्ये 3 सेक्शन्स आहेत. एक आहे तुमचा फिलॉसॉफी, सायकोलॉजी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि ओव्हरलॅपिंग पण सब्जेक्ट्स येतात. पण तरी ढोबळपणे जर सिलेबसला तुम्ही डिव्हाइड करायला गेला पेपरमधल्या प्रश्नांना, तर फिलॉसॉफी सेगमेंटमधून 4 प्रश्न होते, अराउंड 24 मार्क्स. ओके, पण त्या फिलॉसॉफी सेगमेंटचा बराच पार्ट तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन केस स्टडीमध्ये वापरता येतो. देन सायकोलॉजीमधून 3 प्रश्न होते, अराउंड 22 मार्क. ऍडमिनिस्ट्रेशन हा ऑलवेज इम्पॉर्टंट पार्ट असतो, त्यांनी जास्त फोकस केला ऍडमिनिस्ट्रेशनवर, जवळपास 9 प्रश्न आले 82 मार्काला. केस स्टडी जास्तातच सेक्शन बी पूर्ण 4 केस स्टडी 80 मार्काला ज्या ओव्हरलॅपिंग येतात. आणि केस स्टडीमध्ये 2 अप्लाइड केस स्टडीजवर अप्लाइड इथिक्स हा एक सेगमेंट असतो, मेडिकल इथिक्स, एन्व्हायरमेंटल इथिक्स, या अँगलनी 2 प्रश्न आले आणि 40 मार्काला. सो ओव्हरऑल असा फोकस होता एक्झामिनेशनचा, असे प्रश्न आले. सो मग बघूयात काय प्रश्न होते आणि काय लिहिणं अपेक्षित होतं. सो या MPSC राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या 2025च्या पेपरमध्ये, ओके, आता हा जो पेपर आहे ना गाईस, क्लासमध्ये, ऑफलाईन क्लासमध्ये जेव्हा माझी नीतिशास्त्राची इंडिव्हिज्युअल बॅच होईल, खूप डिटेलमध्ये मी याचं डिस्कशन करून घेणार आहे. प्रत्येक केस स्टडीचं मॉडेल आन्सर, प्रश्नाचं मॉडेल आन्सर ही क्लासमध्ये मी डिक्टेट करणार आहे. तिथे तुम्ही याचा सखोल मार्गदर्शन घेऊ शकता. आत्ता आपला फोकस हे क्वेश्चन समजून घेणे, ट्रेंड अनालिसिस करणे याच्यावर राहणार आहे. आता याच्यामध्ये बघा प्रश्न काय आहे की क्वेश्चन 1A मध्ये, ओके, 5 प्रश्न सब क्वेश्चन त्यांनी दिलेत 2-2 मार्काला. UPSC असं विचारत नाही, पण मध्य प्रदेश स्टेट सिव्हिल सर्व्हिसमध्ये असा प्रश्न येतो. ओके, 2-2 मार्काचे फॅक्च्युअल. सो आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे 2 मार्काचे काही स्मॉल प्रश्न पण येणार आहेत.
ओके, पण त्याचं काय सेपरेट अभ्यास करणे असं काय नाहीये, त्याच्यात काय फॅक्ट्स नाहीत विचारलाय त्यांनी. प्रश्न हे अनालिटिकलच टाईप होते, डेफिनेशन ओरिएंटेड. मग त्याच्यामध्ये पहिला कॉन्सेप्ट आहे, पहिला प्रश्न आहे की मानवीय कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. एक्सप्लेन इसेंट, डिटर्मिनन्स अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. की भाई नैतिकतेचे सार म्हणजे नैतिकता कशात असते, नैतिकता कुठून जन्माला येते, नैतिकता शिकवता येऊ शकते का, आणि डिटर्मिनंट नैतिकतेत योग्य अयोग्य कसं ठरवतो आपण. ओके, की नैतिकता ही परिणामात असते का कर्मामध्ये असते, ओके, साधनात असते का साध्यात असते, असे वेगवेगळे डिटर्मिनंट्स आहेत नैतिकतेचे. ओके, कायदा, पर्यावरण, समाज, धर्म हे ठरवतात काय नैतिक अनैतिक, संविधान एटसेट्रा. सो डिटर्मिनंट्स काय असतात, आणि कॉन्सिक्वेन्सेस की नैतिकतेने माणसाने का वागावं, जर नैतिक नाही वागला तर काय, नैतिक वागून जर जास्त त्रास होत असेल तर भाई अनैतिक वागून का वागू नये. सो कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत या लाईनवर त्यांनी एक प्रश्न विचारलेला की एक्सप्लेन इसेंट, डिटर्मिनन्स. तिन्हीवर एक 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 लाईन खूप झालं, याचा अर्थ काय एवढं लिहिलं तरी चालेल. की कॉन्सिक्वेन्सेस नैतिकतेचे परिणाम स्पष्ट करा, माणसाने नैतिक का वागावे, नैतिक न वागण्याचे फायदे काय, वैयक्तिक आयुष्यामध्ये काय आणि सामाजिक दृष्ट्या काय, एक एक वाक्य लिहिलं तरी खूप आहे, कारण 2 मार्काचा प्रश्न आहे. देन खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. की खाजगी संबंधामधील नैतिकता आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकता म्हणजे तुम्हाला काय योग्य अयोग्य वाटतं आणि प्रशासनाला काय योग्य अयोग्य वाटतं याच्यामधील नैतिक फरक सांगा. म्हणजे तुम्हाला वाटतं नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे, पण तुम्ही IAS झाला, डेप्युटी कलेक्टर झाला आणि सरकारने सांगितलं की मिड डे मील स्कीममध्ये, मध्यान्ह अन्न योजनेमध्ये नॉनव्हेज दर शुक्रवारी नॉनव्हेज द्यायचंय, तर तुम्हाला जे योग्य अयोग्य वाटतं तुमच्या पर्सनल अनुभवातून ते आलेलं असतं, तुमच्या पर्सनल बॅकग्राऊंड मधून आलेलं असतं, धर्म, समाज, जात वगैरेच्या, आई वडील, तुमचं अपब्रिंगिंग. वाईल सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रशासनाला काय योग्य अयोग्य वाटतं हा एका देशाचा, वेगवेगळ्या व्यक्तींचा, अनुभवी अधिकाऱ्यांचा, कायद्याचा, ओके, आणि इतक्या वर्ष प्रशासन चालवण्याच्या अनुभवातून ते आलेलं असतं. त्यानंतर महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. हाऊ डू लाईव्ह ऑफ ग्रेट लीडर हेल्प इनकल्केट ह्युमन व्हॅल्यू. तर आता प्रश्न काय आहे की मानवी नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. प्रश्न नीट समजून घ्यायचे राज्यसेवेमध्ये. उगाच लगेच पोरं चालू करणार की महान मानवी लोक जे असतात, महान लोक जसे की गांधी, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, पटेल यांच्याकडून आपण बरीच मूल्य शिकू शकतो आणि ते आत्मसात करतो. हे उत्तर नाहीये. प्रश्नाचा ओघ काय आहे की महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. तर महान व्यक्ती जे असतात ह्या आपल्याला दाखवतात की त्यांच्या आयुष्यामध्ये कशा अडचणी आल्या आणि अशा प्रसंगामध्ये, नैतिक पेच प्रसंगांमध्ये पण ते कसे नैतिकतेने वागले, त्यांनी नैतिक संकटांचा ओके कसा सामना केला आणि नैतिक हे आहेत नैतिक विरोधाभासी वृत्ती कशा त्यांनी सोडवल्या. ओके, आणि हे दाखवून ते समाजासाठी आदर्श निर्माण करतात. तर भगवद्गीता इथिक्स मध्ये कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलेलं की तुम नर हो और मैं नारायण और समाज हमें आदर्श मानता है, इसलिए जो समाज के हित में होगा वही हमें करना है. आणि आपल्याला चांगले स्टँडर्ड्स ठेवायचे समाजापुढे. सो आदर्श व्यक्तिमत्वे ही लोकांनी कसं वागावं, अडचणीत पण नैतिक कसं वागता येतं अशी मानकं प्रस्थापित करतात आणि त्यांच्याद्वारे समाज तीच मूल्य आत्मसात करून तसा जगतो. त्यांनी दिलेल्या आयुष्यातील उदाहरणांतून त्यांचे आयुष्यच एक उदाहरण बनतं. सो मग गांधींचं एक वाक्य इथं लिहू शकता, माझे आयुष्य म्हणजेच माझे जीवन, माय लाईफ इज माय मेसेज. त्याच्यानंतर एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन कल्केटिंग व्हॅल्यूज. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. ओके, सो आता इथं बघा की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. इथे प्रश्न अगेन खूप महत्वाचा आहे की त्यांनी कुटुंबातून कोणती मूल्य शिकतो हे नाही विचारलंय, कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे कुटुंब का महत्वाचं आहे. इथं तुम्हाला काय लिहायचंय की उत्तरामध्ये की कुटुंब हा आपण नैतिकता कुठून शिकतो, मूल्य कुठून शिकतो, सामाजिकीकरण करणारे घटक. सामाजिकीकरण करणारे घटक कोणते आहेत, बरेच आहेत. ओके, तुमचं कुटुंब आहे, आई वडील आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहेत, शाळा, शाळेतील शिक्षक, पुस्तकं, मीडिया, सोशल मीडिया, संविधान, कायदे, तंत्रज्ञान, भौगोलिक परिस्थिती वगैरे, इतिहास, बऱ्याच गोष्टीतून आपण मूल्य शिकतो. त्यांनी विचारलं की मग फॅमिली का बरं महत्वाची, फॅमिलीची भूमिका काय आहे. तर फॅमिली ही आयुष्यातील सगळ्यात पहिला सामाजिकरण करणारा घटक असतो. बाकी घटक आपल्या आयुष्यावर प्रभाव नंतर पाडतात. घरामध्ये फॅमिली हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि प्रचंड मूल्य हे आपण आई वडिलांना बघून शिकतो. ओके, त्यांच्याकडून इमिटेशन लर्निंग हे टेक्निकल कॉन्सेप्ट वापरायचे
वृत्ती शिकवताना मी जे सांगितलं की इमिटेशन लर्निंग, अनुकरणात्मक शिक्षण ही एक प्रोसेस असते जिथे अनकॉन्शियसली आपण बरीच मूल्य आईवडिलांकडून शिकतो. तसंच एक कॉन्शियस प्रोसेस असते ऑब्झर्वेशन लर्निंग. ओके, अनुकरणात्मक शिक्षण. सो अनुकरणात्मक शिक्षण, इमिटेशन लर्निंग आणि सोशल लर्निंग, सामाजिक शिक्षण, या दोन्ही प्रोसेसेस मधून इमिटेशन लर्निंग आणि सोशल लर्निंग कॉन्शियसली कॉन्शियसली आपण बरीच मूल्य ही आईवडिलांकडून आत्मसात करतो. आणि आईवडील अधिकृत असतात जे आपल्यावर कंट्रोल करतात. ओके, त्याच्यामुळे रिवॉर्ड आणि पनिशमेंट देऊन पण ती आपली मूल्य घडवतात. आईची एक कानाखाली बसली, कळाला काहीतरी चूक केलंय, चॉकलेट मिळालं काहीतरी बरोबर केलं आहे. आणि अजून कुटुंब का महत्वाचं आहे, कारण आपली विचारशक्ती अजून विकसित झालेली नसते. आपण लहान असतो, मूल्य निर्मिती होत असते. आपण टॅब्युला रसा, कोरी पाटी असतो आणि या कोऱ्या पाटीवर मूल्य रुजवण्याचं पहिलं काम करणारी, सामाजिकरण करणारी संस्था म्हणजे कुटुंब. सो हे तुम्ही किती टू द पॉइंट लिहिताय आणि एक्झॅक्ट जे पाहिजे ते किती लिहिताय याच्यावर तुमचे मार्क्स राहतात. आणि त्याची काळजी करू नका, माझ्या क्लासमध्ये तुम्ही गोष्टी परफेक्ट सगळ्या शिकणार आहात, शिकसाल आरामात. देन नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. आता प्रश्न काय बघा, कुठं सिलेबसमध्ये हा प्रश्न तुम्हाला येणार नाहीये. सिलेबसचा टॉपिक आहे केस स्टडी, पेपरमध्ये त्यांनी केस स्टडी पण दिल्यात. प्रश्न काय म्हणलाय की नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. तर 3 टाईपच्या नैतिकतेचे पैलू आहेत. सो नैतिकतेमध्ये 4 पैलू येतात. मेटा इथिक्स, विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, नॉर्मेटिव्ह इथिक्स, नियामक नीतिशास्त्र, वर्णात्मक इथिक्स, डिस्क्रिप्टिव्ह नीतिशास्त्र आणि एक तर अनुप्रयुक्त किंवा अप्लाइड इथिक्स. तुम्ही जे नैतिक संकल्पना शिकत आहात त्यांचा ऍक्च्युअल प्रॅक्टिकली दैनंदिन जीवनात कसा वापर करायचा, हे अनुप्रयुक्त शिक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर केस स्टडी मदत करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा वेगवेगळे नैतिक सिद्धांत शिकता ते जेव्हा पण ते ऍक्च्युअली थेरॉटिकली शिकणं वेगळं असतं, पण समाजामध्ये वावरताना प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही नैतिक पेच प्रसंगाचा सामना करता आणि कॉन्फ्लिक्ट और क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, अंतरात्म्याचे संकट निर्माण होते, ते सोडवणे. ओके, आणि विविध नैतिक दृष्टिकोनातून उपयुक्ततावाद चांगला का कर्तव्यवाद चांगला, मूलभूत अधिकार सिद्धांत महत्वाचे का सद्गुणांनी निर्णय घेऊ, हे ऍक्च्युअल पेच प्रसंग जेव्हा तुम्ही प्रश्नात जाचाल त्याचा एक रिअल टाइम अनुभव देण्याचा प्रयत्न केस स्टडी करतात. आणि केस स्टडी मधून तुम्ही एखाद्या व्यक्तीची नैतिक तर्कशक्ती मोजू शकता. बस हे 3 शब्द जरी लिहिले, 3 लाईन, ओके, परफेक्ट. 2 2 2 2 इथे 2 मार्कर क्वेश्चन मध्ये तर 10 मार्क्स तुम्हाला मिळलेच पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे की एक्सप्लेन द 3 कॉम्पोनंट्स, मेन कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड शेपिंग ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. ओके, सो आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे अभिवृत्ती. अभिवृत्तीचे 3 घटक असतात, अफेक्शन, बिहेवियर, कॉग्निशन. भावनात्मक घटक, वर्तनात्मक घटक आणि संकल्पनात्मक घटक. भावना, वर्तन करण्यामागची प्रेरणा आणि विचार. तर मग हे जे 3 घटक आहेत, प्रश्न बघा, तुम्हाला फक्त नीतिशास्त्र शिकून काही फायदा होत नाही, नुसती पुस्तकं वाचली म्हणून नीतिशास्त्र कळणार नाहीये. तुम्हाला क्लासमध्ये बसून नीट समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पण आन्सर रायटिंग स्किल का महत्वाचं असतं. इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे की हे जे 3 मेन कॉम्पोनेंट आहेत, मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. की हे 3 घटक ओके वर्तनाला कसे आकार देतात. तर आधीच लक्षात घ्या, वृत्तीमध्ये ABC जे कॉम्पोनंट असतात, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, बिहेवियरल कॉम्पोनंट. हा बिहेवियरल कॉम्पोनंट आहे ना, हा वर्तन नसतो. ऍक्च्युअल वर्तन आणि वृत्तीमध्ये फरक असतो. मग वृत्ती आहे म्हणून वर्तन होईल याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये बरेच टेक्निकल सिद्धांत आहेत, क्लासमध्ये शिकू आपण. पण वृत्ती वर्तनात येताना हे 3 घटक कसे मदत करतात. सो फॉर एक्झाम्पल, ओके, म्हणजे माझा संकल्पनात्मक घटक की बाई मी विद्या बालनचा पिक्चर बघितला, मला खूप आवडला, विचार बनले, अरे विद्या बालन चांगली ऍक्ट्रेस आहे, मी तिचे पिक्चर बघितले पाहिजेत. विचार बनला, चांगले पिक्चर बनवते ती, चांगली ऍक्टिंग करते. भावना, तिचे पिक्चर बघून मला आनंद मिळतो, त्यामुळे माझ्या मनात वर्तन येणार की बाई मला अजून हे पिक्चर बघण्याची इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर वर्तनात्मक घटक म्हणजे काय की वर्तनामागची प्रेरणा. विद्या बालनचा एखादा पिक्चर आला तर मी तो बघायला जाणार. ओके, सो वृत्ती वर्तनामध्ये कशा वर्तनांना आकार देतात हे तुम्हाला उदाहरणात सांगायचंय की तुमच्या ती वृत्ती आली तर कसं तुम्ही एखादा निर्णय योग्य पद्धतीने घेऊन तसं वर्तन करू शकता. सो विचार कसे वर्तनावर प्रभाव टाकतात, भावना कशा वर्तनावर प्रभाव टाकतात आणि तुमची वर्तन करण्याची प्रेरणा
कशी फायनली वर्तनाला मार्गदर्शित करते. ओके, हे आता मी दरवेळी सांगतो की दरवेळी उदाहरणं लिहिताना ओके प्रशासनामध्ये प्रशासकीय उदाहरणं द्यायची. मी क्लासमध्ये खूप उदाहरणं देईन, त्यामुळे हे विद्याबालांचं मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं पर्सनल उदाहरण, पण जेव्हाही शक्य होईल प्रशासकीय उदाहरणं द्यायची उत्तर लिहिताना, ती मी कशी ते सांगेन. पण इथे एक प्रशासकीय उदाहरण तुम्हाला सांगण्यासाठी ओके की जातीयवाद हा पण एक वृत्ती आहे की ह्या समाजाचे लोक असे, त्या समाजाचे लोक तसे. एकदा विचार बनले की ऑटोमॅटिकली त्या विचारांमुळे एखाद्या समाजाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन दूषित होतो, मग भावना जोडल्या जातात. हे विचारातून तुमच्या मनामध्ये तिरस्कार, घृणा, द्वेष पैदा होतो एखाद्या जातीबद्दल, धर्माबद्दल, आणि ही चीड ओके त्याच्यामध्ये मग ऑटोमॅटिकली ह्या लोकांना मी नोकरीवर ठेवणार नाही, ह्या लोकांना मी भेदभाव करणार, यांच्याशी व्यवहार करणार नाही, अशी प्रेरणा वर्तनाबद्दल जन्माला येते. आणि तिन्ही घटक एकत्र येऊन समाजामध्ये वंशवाद, जातीयवाद ओके लिंगभेद हे सर्व वृत्ती बाहेर दिसून येतात, वर्तनाला आकार देतात. सो अशी सामाजिक प्रशासकीय शक्यतो उदाहरण द्यायची, चांगले मार्क मिळतात. आणि मी आपल्या क्लासमध्ये ढिगभर उदाहरणं देईन, तुम्हाला वाचल्या कळणार आहे इथं कुठलं उदाहरण लिहायचं, सरांनी कुठली उदाहरण दिलेली. नंतर हा कॉन्सेप्ट बघा की क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान किंवा स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. ओके, आता हा प्रश्न बघा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, सो आपल्याला नीतिशास्त्रामध्ये एक टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. ओके, सहवेदना, एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस आत्मभान जागरूकता, स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन, देन सोशल स्किल सामाजिक कौशल्ये, आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन आंतरिक प्रेरणा. आता हे जे 5 घटक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारलाय एका घटकावर की वृत्तीमध्ये सेल्फ अवेअरनेस आत्मजागरूकता भावनिक बुद्धिमत्तेत जी आत्मजागरूकता जो घटक आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असणं का गरजेचं आहे. क्लासमध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलेलं, प्रत्येक घटक त्याचा अर्थ काय तो असेल तर भावनिक बुद्धिमत्तेत कसा त्याचा प्रभाव होतो आणि त्याचं एक प्रशासकीय उदाहरण मी दिलेलं. सो आत्मजागरूकतेमध्ये मी उदाहरणच दिलेलं की एखादा की बाई मला तुम्हाला दिवाळीतला फटाकडा वाजला, म्हणजे क्लासमध्ये जोक करून सांगितलेलं, आणि तुम्ही खुर्चीवर उलटे पालटे होताय घरामध्ये, आणि मला मिलिटरीमध्ये जॉईन व्हायचंय. घराबाहेर बॉम्ब फुटला ना बंकरच्या बाहेर, तिकडे बंकरमध्ये हार्ट अटॅकनी मरचाल. सो बाय आर्मी तुमच्यासाठी नाहीये, तुमच्याकडे आत्मजागरूकता पाहिजे. मग ज्या माणसाकडे स्वतःबद्दलची जागरूकता नाही, आत्मजागरूकता म्हणजे स्वतःत कुठली क्षमता आहेत, कौशल्य आहेत, हेच एखाद्या माणसाला माहित नसेल, तो माणूस समाजामध्ये अधिकारी झाल्यावर कुठलेही चांगले दूरदर्शी निर्णय घेऊ शकणार नाही. स्वतःची क्षमता वगैरे माहित नसतील तर बऱ्याच रिस्की डिसिजन तो घेऊ शकतो वगैरे. आणि हे निर्णय म्हणजे जसा माझा दार्शनिक एमपीएससी कोचिंग प्लॅटफॉर्म होता, मी इथिक्स, एसे, आन्सर रायटिंग, भारतीय समाज ह्या बॅचेस घेणार होतो. पण मग मला इथून युपीएससी गाईडने ऑफर दिली की आमच्या ह्याच्यात मर्ज व्हा, पार्टनर व्हा, आणि आमचं सगळं टेक्निकल अकॅडमिक डिरेक्टर बना, सगळ्या ब्रांचेस हँडल करा. मी म्हणलं ठीक आहे येतो, आणि मी इथे ब्रांचला यांच्यात मर्ज केलं. आता मला तो कॉन्फिडन्स होता, आत्मजागरूकता, की बाई मी हे करू शकतो, इंटिग्रेटेड बॅचेस मी चालवतो, पुण्यामध्ये निम्मे मार्केट मी बंद पाडू शकतो. युपीएससी एमपीएससी मी तेवढे 10 वर्ष मी शिकवलेले, नवीन सिलेबसवर माझा कमांड आहे, तेवढी माझ्याबद्दल आत्मजागरूकता होती, माझ्याबद्दलच्या क्षमतांबद्दल मला कॉन्फिडन्स होता. मी म्हणलं ठीक आहे, आय एम रेडी टू जॉईन. आता हे असल्यावरच मी माझ्या खालची जी लोक आहेत, तुम्ही जे विद्यार्थी आहात, त्यांना नीट मार्गदर्शन करू शकतो. आणि हेच प्रशासनामध्ये पण आहे की प्रशासकीय अधिकारी ओके त्यांच्यामध्ये हा गुणधर्म असणं खूप गरजेचं आहे. सो आता पीवायक्यू अनालिसिस काय असतं, हा पेपर मी का डिस्कस करत आहे, तो या पेपरमधून तुम्हाला कोणती गोष्ट कळली की प्रश्न आलेला आहे आत्मजागरूकतेचं भावनिक बुद्धिमत्तेतील आणि प्रशासनातील महत्व स्पष्ट करा. तुम्हाला आता मी 4 कॉम्पोनंट सांगितलेले. प्रश्न नेक्स्ट टाइम मध्ये हा प्रश्न रिपीट नाही होणार, पण वेगळा प्रश्न येईल की सद्भावनेचं सहवेदनेचं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये, एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये सहवेदनेच्या अभावाचा काय परिणाम होईल, आंतरिक प्रेरणेच्या अभावाचा काय परिणाम होईल, सामाजिक कौशल्यांच्या अभावाचा काय परिणाम होईल, स्वनियमनाच्या अभावाचा काय परिणाम होईल. बेसिकली तुम्हाला हे 4 असे ऍडिशनल प्रश्न बनवू शकतात, किंवा इन जनरल भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचाच काय परिणाम होईल असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके, सो बेसिकली आणि आमची जी वीकली टेस्ट होते
ओके, क्लासरूममध्ये. त्याच्यामध्ये मी हाच प्रश्न स्टुडंटकडून लिहून घेतला की भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचा परिणाम सांगा. आणि माझी जी इथिक्सची वन डेची बॅच असणार आहे, सॉरी नॉट वन डे, रेग्युलर आपली एक 75 तासांची 75 लेक्चरची जी बॅच असणार आहे, या बॅचमध्ये ओके हे बाकीचे 4 कॉम्पोनंट सांगितलेत ना, मी सर्व डिस्कस करून घेणार आणि त्याच्यावर आन्सर रायटिंग ही करून घेणार. ओके, त्याच्यानंतर थोडा टेक्निकल हा कॉन्सेप्ट आहे. हा मी नीतिशास्त्र विषयात नव्हता शिकवला, पण एसएच्या लेक्चरमध्ये AI आणि इथिक्स हे मी टॉपिकच शिकवले. कारण एसएचा जेव्हा मी क्लास घेतो इंडिव्हिज्युअल बॅच किंवा UPSC MPSC गाईडमध्ये इंटिग्रेटेड बॅचेसमध्ये, तर माझ्या त्या दार्शनिक MPSC प्लॅटफॉर्मवर हा जो निबंधाची मी बॅच घेतलेली, त्यात 20 तास मी निबंध कसा लिहावा हे लिहिलं. नंतर 40-50 तास निबंधात काय लिहायचं, तर निबंधात सारख्या वेगवेगळ्या थीम्स येतात, मी त्याच्यावर चर्चा केली. त्याचं मी डिस्कशन पण अपलोड केलेलं आहे युट्यूबला. ह्या राज्यसेवेचा जो पेपर झाला, पहिलाच टॉपिक आपल्या क्लासमधला होता. मी महिलांचे निबंध शिकवलेले, अॅनालिटिकल लेवलला शिकवलेले, फिलॉसॉफिकली महिलांचे इश्यू डिस्कस केलेले, सायकोलॉजिकली महिलांचे इश्यू डिस्कस केलेले, आणि निबंध तोच आला पहिलाच. मुलं खूप खुश झाली की महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ओके, हा निबंध आला, मुलांना ॲज इट इज लिहिता आला. तशीच मी सायन्स टेक्नॉलॉजीची एक थीम शिकवलेली, सायन्स आणि रिलिजन, सायन्स आणि अध्यात्म वगैरे. त्याच्यामध्ये सायन्स म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, धार्मिकता म्हणजे काय, सगळे कन्सेप्ट शिकवलेले. स्ट्रेट फॉरवर्ड निबंध आला, तुम्ही धार्मिक नव्हता आध्यात्मिक असू शकता. तसं मग मी अजून एक निबंधाची थीम शिकवलेली, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि नैतिकता, आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न डिस्कस केलेला. तर त्याच्यावरच फक्त इकडे प्रश्न आला, तुम्ही आरामात इथिक्सच्या चर्चेतून ते उत्तर लिहू शकता. सर प्रश्न काय आहे की ई गव्हर्नन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कार्यक्षमता वाढवतो, मात्र अल्गोरिदम, पूर्वग्रह व पारदर्शकतेशी संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करतो. नैतिक मुद्द्यांची चर्चा करा व दुर्बल घटकासाठी निष्पक्षता उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. ओके, 2 प्रश्न आहेत. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी म्हणलं काय दिलंय की ई गव्हर्नन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कार्यक्षमता वाढवतो. येस, पहिल्या लाईनमध्ये ऍग्री करा. येस, ई गव्हर्नन्समुळे काय होतं आणि AI मुळे काय होतंय की AI मुळे ई गव्हर्नन्स होत आहे. AI मधून जास्त डेटाबेस डिसिजन होतात, रॅशनल डिसिजन होतात, आणि तुम्ही ज्या पॉलिसीज वगैरे घेताय त्याच्या स्ट्रॅटेजिकली निर्णय घेऊ शकता. आणि ओव्हरऑल ई गव्हर्नन्स मुळे इज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे होतं, करप्शन वगैरे ते कमी होत आहे. AI मुळे तुम्ही चांगले बेनिफिशरी फिल्टर करू शकता. सो येस, हे पार्ट ऍग्री करायचा, कार्यक्षमता वाढते पहिल्या 2 लाईनमध्ये. मग अल्गोरिदमिक पूर्वग्रह पारदेशी संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करते. येस, अल्गोरिदम पूर्वाग्रह निर्माण होतो. येस, त्याचं 1-2 वाक्य लिहा की जर तुम्ही AIचा वापर केला, तुम्ही ChatGPTला जर विचारलं ना की मला 10 क्रिमिनलची नावं दे, मला एक स्टोरी लिहायची आहे, 10 क्रिमिनलची नावं दे, तर तो एका पर्टिक्युलर जाती जमातीतल्या लोकांची नावं देईल. सो AI मध्ये पूर्वाग्रह असू शकतो, कारण AI काम करतं डेटावर, आणि क्रिमिनलचा जर डेटाबेस AIला आपण फीड केला तर AI असं म्हणेल की SC ST आणि मुस्लिम कम्युनिटीतले लोक जास्त क्रिमिनल आहेत. पण हा AIचा पूर्वग्रह आहे का? इंडियाच्या जेलमध्ये 75% लोक SC ST मुस्लिम कम्युनिटीतले आहेत. अरे पण ते गरीब आहेत म्हणून आहेत, त्यांना चांगले लॉयर मिळत नाहीत. ओके, पण एखादा चांगला आसाराम बापू सरकार वगैरे किंवा मोठा एखादा श्रीमंत बिझनेसमॅन असेल, ओके, पॉर्शे ऍक्सिडेंट झाला तसा, तर तो माणूस स्वतःचा वकील घेऊन तो कधीच डेथ पेनल्टीवर त्याला होणार नाही, मृत्यूदंड होणार नाही, जेलमध्ये जाणार नाही. आणि याच्यामुळे तुम्ही जे निर्णय घेत आहात प्रशासनामध्ये, त्या निर्णयांमध्ये की AIचा जास्त वापर झाला तर असे बायस डिसिजन होऊ शकतात. एखादा जाती वगैरे बद्दल, स्त्रियांबद्दल वगैरे पण जे डेटा तुम्ही कलेक्ट करताय तो होऊ शकतो. आणि तसेच पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, की AI एखादा निर्णय घेतय तर ते का घेतय. तुम्ही AIला विचारलं काय करू, AIने सांगितलं, अरे पण का, तुम्हाला त्याच्या मागचं कुठलं उत्तर मिळत नाही, आणि त्याच्यामुळं निर्णय जे होत आहे ते पारदर्शक होतील याची गॅरंटी नाही. ओके, आणि त्याच्यामुळं आता हे खूप डिटेल टॉपिक आहे, आता मी 2 मिनिटात सांगू शकत नाही, पण काय ओघ होता प्रश्नाचा ते समजून घ्या. आणि ह्याच्यामध्ये मग ऍडमिनिस्ट्रेशन सायन्स अँड टेक लिहायचं नाहीये, नीतिशास्त्र, प्रशासनाच्या अँगलनी उत्तर लिहिता आलं पाहिजे. पेपर 4ला नीतिशास्त्राच्या पॉलिटीचा पेपर बनवू नका, चांगले मार्क पाहिजे असतील तर. आणि नंतर पुढे काय म्हणलं ते तुम्ही ऍग्री केलं का, असंच झालेलं आहे. नैतिक मुद्द्याची चर्चा करा, ते केले तुम्ही. आणि दुर्बल घटकासाठी निष्पक्षता उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. मग AIनी बायस, पूर्वाग्रह दूषित निर्णय घेतले नाहीत पाहिजेत, निष्पक्ष निर्णय घेतले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत की तुम्ही ह्युमन ओव्हरसाईट, AI जे पण निर्णय घेत आहे त्याचं ह्युमन ओव्हरसाईट पाहिजे. आणि एक कॉन्सेप्ट आलाय AI मध्ये नवीन, एक्सप्लेनेबल AI. ओके, जे AI नुसता निर्णय घेत नाही, असाच निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण देतं.
सो कुठलाही एआयचा निर्णय घेऊन तुम्ही कुठलाही प्रशासनात निर्णय घेत असाल तो असाच का घेतला गेला हे तुम्ही एआयला विचारणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फक्त एआयला तुम्ही निर्णय घेण्यासाठी वापरू नका, एआयला तुम्ही स्वतःच्या मदतीसाठी वापरा. आणि फायनल ऑथॉरिटी ही माणसाच्याच हातात राहिली पाहिजे, तर निष्पक्ष उत्तर होतील. आणि उद्या एआयने एखादा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला, जबाबदार कोण? त्याच्यामुळे एआयला असेच निर्णय द्यावेत जे मानवी जीवनावर जास्त प्रभाव पाडणार नाहीत. डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, एवढ्याच गोष्टी. फायनल डिसिजन मेकर हा एक सरकारी अधिकारीच पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्तरदायित्व सुनिश्चित करता येतं. तसं उत्तरदायित्व सुनिश्चित म्हणजे काय? एआयच्या गाडीने रस्त्यावर माणूस उडवला, कुणाला तुम्ही उत्तरदायी धरणार? एआयच्या गाडीला, त्याच्या मालकाला, मागं बसलेल्या पॅसेंजरला कसं ठरवायचं? हा प्रश्नातही प्रश्न होऊ शकतो. एखाद्या निर्णयामध्ये उत्तरदायी कुणाला पकडायचं? खूप टेक्निकल कॉन्सेप्ट आहे, मी 2-3 तास डिस्कस केलेला, त्यामुळे इथे जास्त डिटेलमध्ये सांगू शकत नाही. देन पुढे, सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण व चुकीची माहिती सामाजिक सलोख्यावर परिणाम करू शकतो. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक सलोखा यांचा समतोल साधताना येणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करा. सो इन द एज ऑफ सोशल मीडिया, हेट स्पीच अँड मिसइन्फॉर्मेशन कॅन डिस्टर्ब सोशल हार्मनी. येस, सोशल मीडियावर कोणीही माहिती शेअर करू शकतो आणि सोशल मीडियावर कुठलाही रेग्युलेशन नाहीये, कंटेंट रेग्युलेशन त्याला म्हणतात, ते नाहीये. त्यामुळं तुम्ही माहिती अपलोड करा. त्याच्यानंतर वादविवाद झाल्यावर तुम्ही IT ऍक्टमध्ये सेक्शन 66 वगैरे जे आहेत त्याच्यानुसार कंप्लेंट रेज करू शकता, म्हणजे 24 तासात वगैरे ती माहिती उडवू शकतात. पण तोपर्यंत माहिती पसरून दंगे पण निर्माण होऊ शकतात. एखादा काही ब्लास्फेमस कंटेंट लिहू शकतो वगैरे, एखाद्या आदर्श व्यक्तिमत्वांची विटंबना वगैरे ऑनलाईन होऊ शकते आणि याच्यातून समाजामध्ये तेढ, वादविवाद, दंगे असल्याही काही गोष्टी होऊ शकतात. आणि जर ते आपल्याला नको असेल तर मग पुढे प्रश्न काय म्हणतोय? लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक सलोखा यांचा समतोल साधताना येणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करा. मग सोशल मीडियात हे होतंय, म्हणून मग तुम्ही एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट बोलू नये का? सो आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यातून समाजावर कुठले निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाहीत ना, या दोन्हीचा समतोल साधावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल तर सोशल मीडियासाठी तुम्हाला कंटेंट रेग्युलेशनचा एक कायदा लागेल आणि त्या कायद्यामध्ये जो जुना होता सेक्शन 66A ऑफ IT ऍक्ट, आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक वस्तुनिष्ठ क्रायटेरिया तुमच्याकडे पाहिजेत. कुठल्या गोष्टी सोशल मीडियावरून बॅन करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही कंटेंट असेल ज्याच्यामुळे एखाद्या माणसाविरुद्ध आपण केस करू शकतो, डीपफेक AI व्हिडिओ बनवणे वगैरे, धार्मिक वादविवाद होतील असे व्हिडिओ बनवणे, धार्मिक दंगली घडतील अशा दंगलींना प्रोत्साहन देणे वगैरे, चुकीच्या माहितीतून एखाद्याचं रुमर रिपोर्टिंग होऊन एखाद्याचा हे झालं, मॉब लिंचिंग झालं, अरे किडनॅपर आले, माहिती पसरवली, त्याच्यामुळं वादविवाद झाले, असे जे गोष्टी आहेत त्याच्यामुळं जर सामाजिक हे होणार असतील, सुव्यवस्था बिघडणार असेल, धार्मिक ऐक्य बिघडणार असेल, भारताच्या सार्वभौमत्वाला धोका होणार असेल वगैरे, किंवा असे कोविड वगैरे मध्ये काही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करताय, जसं आता चालू आहे ना सोशल फायनान्शियल हे स्टॉक मार्केटवाले, सेबीनी बंदी आणली, तुम्ही विदाउट फायनान्शियल नॉलेज असली माहिती शेअर करू शकत नाही, तशी डॉक्टरांसाठी आणा. कोणीही डॉक्टरांचं ज्ञान सोशल मीडियावर शेअर करू नये. हे इंजेक्शन घ्या, हे खावा आणि ते खावा. सो असा एक लॉ बनवून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समतोल दोन्ही कसा साधू शकतो याच्यावर तुम्हाला चर्चा करणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप इझी आहे, मी तर क्लासमध्ये खूप वेळा डिस्कस केलेला, की व्हॉट इज इथिक्स, नीतिशास्त्र म्हणजे काय, लोकप्रशासनातील त्याचे महत्व स्पष्ट करा. सो व्हॉट इज इथिक्स, नीतिशास्त्र म्हणजे काय? सो नीतिशास्त्र ही फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाची एक शाखा आहे जी आपण जीवनात कोणते आदर्श वर्तन केलं पाहिजे, आयुष्यात कोणत्या ध्येय प्राप्त केली पाहिजे याच्या संबंधित आहे, आणि जे माणसाने आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजेत हे मार्गदर्शित करते. So what is ethics definition? So ethics is the branch of philosophy that deals with what are good and bad ends to pursue in life. It is therefore a practical discipline which guides what one ought to do in conduct of his life. So John Dicke ची डेफिनेशन आहे नीतिशास्त्राची, ती लिहून टाका डायरेक्ट, आणि लोकप्रशासनात त्याचे महत्व स्पष्ट करा. आता पुढे प्रश्न काय बघा, की लोकप्रशासनात नीतिशास्त्र का महत्वाचं आहे? इथं प्रश्न, आणि बरीच मुलं मग उत्तर लिहून येतात आणि मग मार्क नाहीत आले म्हणून मग UPSCला शिव्या, MPSCला शिव्या, कोचिंग क्लासला शिव्या, मास्टरला शिव्या. अरे प्रश्नात मग विचारलं काय ते नीट नाही कळलं ना तर काही लिहून येणार.
प्रश्नात काय विचारलंय, सिग्निफिकन्स, महत्व सांगा. ही प्रश्नात नीतिशास्त्राचे महत्व सांगा. सो प्रश्नात नीतिशास्त्राचे महत्व सांगताना मग तुम्हाला म्हणणं हे पहिल्यांदा दाखवावं लागेल की प्रशासन नैतिकतेने चालणं का गरजेचं आहे. सो मग तुम्हाला सांगावं लागेल की मॉडर्न डेमोक्रेसीजमध्ये, सिव्हिलाइज डेमोक्रेसीमध्ये प्रशासनाचा अंतिम उद्देश हे काय असतो की लोकप्रशासनामध्ये कल्याणकारी राज्य एन्श्युअर करणे, वेलफेअर ऑफ द मासेस, अंत्योदय, सगळ्यात लास्ट दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे, प्रतिसादात्मक प्रशासन चालवणे, रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स, आणि कंपॅशनेट, करुणाभावी सरकार. देन प्रशासनामध्ये समता आणि न्याय सुनिश्चित करणे, जे मूलभूत अधिकारामध्येच आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 15, आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करत प्रशासन चालवणे. सो प्रशासन चालवणे म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं. आता ह्या गोष्टी करताना नीतिशास्त्र का महत्वाचं आहे, कारण नीतिशास्त्र तुम्हाला मग सांगतं की मूलभूत अधिकाराचं जतन करणे, मूलभूत अधिकाराचा सिद्धांत सांगतो. प्रशासन चालवताना समता आणि समानता कशी सुनिश्चित करावी हे प्रशासन सांगतं. नीतिशास्त्रामुळे तुम्ही प्रशासनात नैतिक अधिकारी, इथिकली कम्पिटंट म्हणजे नैतिक संस्कार क्षमता असलेले अधिकारी प्रशासनात घेऊ शकता, जे देश चालवताना जास्त इथिकली तुमचा देश चालवू शकतात. ओके, मग हा देश चालवताना तुम्ही जे पण निर्णय प्रशासनामध्ये घेणार आहात, ओके, सो इथिकल कम्पिटंट लोक असतील, तुकाराम मुंडेन वगैरे सारखी, ऑटोमॅटिकली ते जे सिस्टीम चालवतील ही नैतिक चालवणार. आणि नीतिशास्त्र तुम्हाला सांगतं कसे कायदे बनवा, कायद्याची अंमलबजावणी कशी करा, आणि कायदा आणि नैतिकता दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, व्हॉट इज लिगल इज नॉट मोरल, व्हॉट इज मोरल इज नॉट लिगल. तर लिगॅलिटी अँड मोरॅलिटी, कायदेशीरता, नैतिकता यांचा समन्वय साधणं प्रशासनात खूप गरजेचं असतं. नीतिशास्त्र तुम्हाला हेच शिकवतं. ओके, आणि खाजगी कंपनी चालवण्यापासून प्रशासकीय प्रशासन चालवणं हे का वेगळं असतं आणि ते नीतिशास्त्राने का चालावं. त्यानंतर प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाची मूल्य कुठली आहेत की लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. आणि हे जर तुम्हाला सुनिश्चित करायचं असेल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, तर तुम्हाला काय करायचंय, लोकांचा प्रशासनात सहभाग वाढला पाहिजे, लोकांचा प्रशासनावर विश्वास वाढला पाहिजे, लोकांना प्रशासनातील सचोटी दिसली पाहिजे कारभारात, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची विश्वासार्हता त्यांना जाणून आली पाहिजे, आणि लोकांना प्रशासन हे आपलं वाटलं पाहिजे. जे शिवाजी महाराज म्हणले स्वराज्य, लोकांचं राज्य, आणि हे घडवून आणायचं असेल तर प्रशासनात नीतिशास्त्र महत्वाचं आहे. नीतिशास्त्राशिवाय हे करणं शक्य नाही. सो उलटा प्रश्न होता, नीट समजून घ्या, क्रक्स, मग ठरतं उत्तर. इथं बरेच मुलं काय लिहितात, प्रशासनामध्ये नीतिशास्त्राने चालवणं म्हणजे प्रशासनात करुणाभाव सुनिश्चित करणे, मग इंटिग्रिटी, प्रोबिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. अरे नैतिक प्रशासन म्हणजे काय नाही विचारलं, प्रशासनात नैतिकतेचे महत्व विचारलंय. आणि मग पोरं रडत बसतात, चांगलं मी लिहून आलतो तरी मला मार्क नाहीत आले. त्यासाठी आन्सर रायटिंग का महत्वाचं आहे. देन व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट ॲज एंडोर्स्ड बाय युनायटेड नेशन. एक्सप्लेन द बॅकग्राऊंड ऑफ इमर्जन्स ऑफ दिस कॉन्सेप्ट. ओके, सो आता हा जो टॉपिक आहे ना, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्ट, हा एकमेव प्रश्न होता, मी जे म्हणलं ना माझ्या नोट्समधून नव्हता. कारण काय ना, आता असे हजारो कॉन्सेप्ट आहेत नीतिशास्त्रामध्ये. आता आपल्याला सिलेबसमध्ये एक टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय नीतिशास्त्र, इंटरनॅशनल इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे. आता त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट आहे की रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, मराठीमध्ये त्याला म्हणले संरक्षणाची जबाबदारी. तर युनायटेड नेशनच्या एका लॉमध्ये आहे. तर असे खूप काही प्रश्न येऊ शकतात की जे तुम्ही कैदी पकडलेत आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये त्यांचे अधिकार, जिनिवा कन्व्हेन्शन, रेफ्युजी लोक तुमच्या देशात आले त्यांचे अधिकार, रेफ्युजी कन्व्हेन्शन, असे सरकारी मदत जे एकमेकांना देशांना करतो त्याच्यामधले नैतिकतेचे नियम. सो नैतिकते रिलेटेड खूप असे इंटरनॅशनल रूल्स आहेत. हा तर शिकवायला राहून गेलेला, पण आधी सांगितलंय तरी पण तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि हा जो प्रश्न होता ना, हा पहलगामच्या अटॅकच्या आधारात बेसिसवर होता. कारण पहलगामचा जो अटॅक झाला ना, त्याच्यामध्ये झालं काय, पहलगामच्या अटॅकमध्ये आपल्यावर घेऊन आपली लोक मारली. अरे आपल्या लोकांना वाचवणं आपली जबाबदारी आहे, आपण काउंटर अटॅक केला. सो प्रत्येक देशाकडे संरक्षणाची जबाबदारी आहे आणि स्वतःच्या लोकांच्या संरक्षणासाठी ते कोणतीही कारवाई करू शकतात सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी. सो एखाद्या देशावर हल्ला झाला, त्यांच्या नागरिकांवर हल्ला झाला, तर त्या देशाला पूर्ण सार्वभौम अधिकार आहे. आणि या प्रिन्सिपलमध्ये अजून एक प्रिन्सिपल आहे की जर तो देश स्वतःच्या नागरिकांचं रक्षण करण्याला सक्षम नसेल तर त्या केसमध्ये दुसरे देश हस्तक्षेप करू शकतात आणि संरक्षणाची त्या देशाची जबाबदारी दुसऱ्या देशांनी किंवा इंटरनॅशनल कमिटीने घेणं गरजेचं आहे. आता हा खूप चांगला कायदा आहे. याच्यामुळं तुमची देशांमध्ये ज्या लढाया होतात ह्या देशाचे वादविवाद, बॉर्डरचे डिस्प्यूट, की अरे आमची बॉर्डर ही बॉर्डर आमची, ती बॉर्डर तुमची, याच्यावरून हटून
जगाचा फोकस कशावर जातो? जगाचा फोकस व्यक्ती अधिकारांवर जातो. सी, भारतात पाकिस्तानवर LOC वरून लढाई झाली ना, बऱ्याच लोकांनी आपल्याला नावं ठेवली असती की LOC बॉर्डर तुम्ही का क्रॉस केली, हा इंटरस्टेट डिस्प्यूट आहे, तुम्ही कोर्टात सॉल्व्ह करायचा होता. त्यामुळे आपण जर उद्या LOC ओलांडली आणि युद्ध झालं, पाकिस्तान इंटरनॅशनल कोर्टात जाऊ शकतं. ही देशाच्या सीमेची लढाई होती. पण पहलगाममध्ये आपली लोक मारली, आपण लोक मारले म्हणून आपण त्यांना मारलं, पाकिस्तानवर बॉम्ब टाकले. कुठल्याही देशाला विचारायची आपल्याला हिंमत नाही तुम्ही काउंटर अटॅक का करत आहात. ओके, कारण संरक्षणाची जबाबदारी हा युनायटेड नेशननी दिलेला अधिकार आहे भारत सरकारला. पण मग बऱ्याच वेळी असं झालेलं आहे की ही जी संरक्षणाची जबाबदारी अधिकार दिलेला आहे, तो अधिकार हा युनायटेड नेशन हे अनबायस प्रकारे वापरत नाही. ओके, इराणमध्ये घुसले, सिरियात घुसले, हमासमध्ये घुसले. ओके, असे आफ्रिकेतल्या गोरगरीब देशात घुसतात हे इंटरनॅशनल कंट्रीज, अमेरिका वगैरे. तुम्ही रशियात का घुसला नाही? कुठले युनायटेड नेशनचे लोक सगळे युरोपमध्ये तटस्थ राहिले. सर, ह्या कन्सेप्टवर काही टीका पण आहेत, त्या टीका पण तुम्ही उत्तरात लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकात्म मानव दर्शन प्रणित अंत्योदयाचे शेवटच्या माणसाची मुक्ती नीतिशास्त्र सांगा. सो एक्सप्लेन द इथिक्स ऑफ अंत्योदया, एमॅन्सिएशन ऑफ लास्ट मॅन, विच इज ॲडव्होकेटेड इन इंटिग्रल ह्युमॅनिझम. आता हे जे इंटिग्रल ह्युमॅनिझम जो कन्सेप्ट आहे, ओके, त्याच्यामध्ये मानवतावाद, ओके, आणि तो कन्सेप्ट दीनदयाल उपाध्यायांनी दिलेला. पण अंत्योदय जो कन्सेप्ट आहे ना, तो बऱ्याच तत्वज्ञानांनी दिलेला आहे. मी क्लासमध्ये गांधी शिकवताना खूप डिटेलमध्ये अंत्योदय कन्सेप्ट गांधींचा जास्त फेमस आहे, तो शिकवलेला, तोच ॲज इट इज लिहायचा होता. सो दीनदयाल उपाध्यायांचा एकात्म मानव किंवा एकात्म मानवतावाद या कॉन्सेप्टमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रशासन आणि देश आणि समाजाची जबाबदारी काय असते हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं. आणि याच्यामध्ये ते म्हणले की देशाची प्रशासनाची सगळ्यांची जबाबदारी ही लोकांचं कल्याण होणे ही असतं. मनुष्य साधन नाही साध्य आहे, आणि त्याच्यामुळं सरकार, देश, अर्थव्यवस्था ही साधनं आहेत आणि साध्य हे लोककल्याण असावं. प्रशासनाचं सगळ्यात महत्वाचं काम सगळ्यात दीन दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे. सो गांधीजींना जेव्हा विचारलेलं की तुमच्यामध्ये लोकशाही ही सक्षम आहे का, भारताची लोकशाही हे कसं ठरवणार तुम्ही, भारताची लोकशाही सफल ठरली का, त्यावेळी गांधीजी बोललेले की जर ह्या भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्यात दुर्बल घटकाला ही आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर मोबिलिटी मिळाली, सोशल, इकॉनॉमिक, लिगल मोबिलिटी, की तो त्याचा दर्जा वाढवून भारताच्या सर्वात उच्च पदावर जाऊ शकतो, तर भारताची लोकशाही ही सफल झाली. म्हणजे भारतातल्या झारखंड सारख्या मागासवर्गीय भागातील एका गावातील एक स्त्री भारताची राष्ट्रपती होत असेल म्हणजे भारताची लोकशाही सफल झाली. अंताचा उदय आपली लोकशाही करू शकते. सो प्रशासनामध्ये पण श्रीमंतासाठी जे प्रशासन नसतं, श्रीमंतासाठी प्रशासनाला त्यांना लागतच आहे, ते स्वतःचे वकील घेतील आणि लढतील. प्रशासनाचं कामच आहे दुर्बल घटकांसाठी लढणे, आणि दुर्बल घटकांसाठी लढणे हे हे आहे की अंत्योदय जो उद्देश. सो प्रशासनाला हा संदेश दीनदयाल उपाध्यायांनी दिला. त्या काळी अर्थव्यवस्थेचं पण काम काय आहे की GDP वाढवणं आहे देशांचा. इतके गोरगरीब लोक आहेत, भारतात GDP वाढतोय, फक्त 2च माणसांचा वाढतोय, अंबानी, अदानी. तुमच्या भारतामध्ये आर्थिक दरी जी वाढत आहे म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेचा दीन दुर्बलांना फायदा होत नाही, म्हणजे अंत्योदय होत नाही. आजच्या परिस्थितीचं एखादं उदाहरण हे तुम्ही टाकू शकता. आणि या कॉन्सेप्टमध्ये अंत्योदयाच्या दीनदयाल उपाध्याय हे बोललेले की ह्यांनी त्या काळी ज्या थिअरीज होत्या, एक होता ॲडम स्मिथचा भांडवलवाद, जो एक्सेसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम, की एका माणसाचा, भांडवलदाराचा पैसा कमवण्याचा अधिकार, ओके, त्याच्यावर फोकस करायचा. तर मार्क्सचा समाजवाद हा क्लास स्ट्रगल, जाती जाती, धर्मातल्या भांडणांवर फोकस करायचा. तर दीनदयाल उपाध्याय किंवा गांधींच्या अंत्योदयांनी सांगितलं की हे वैयक्तिक फायदा आणि समाजातील संघर्ष किंवा एक व्यक्ती आणि समाजाचा संघर्ष याच्याऐवजी व्यक्तीचं जीवन हे केंद्रस्थान पाहिजे तुमच्या कायद्यांच्या, समाजाच्या, धर्माच्या, लोकशाहीच्या, प्रशासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी. ओके, सो हा अंत्योदयाचा कॉन्सेप्ट खूप मस्त कॉन्सेप्ट आहे आणि असा टू द पॉइंट लिहायचा, हवेत काही लिहायचं नाही. मी जी आता वाक्य सांगितली तीच लिहायची, तुम्हाला प्रचंड मार्क मिळतील. त्याच्यानंतर उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेचा असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. आता हा कॉन्सेप्ट बघा खूप भारी आहे की नियामक नीतिशास्त्रात मी 4 शाखा शिकवलेल्या: सद्गुण नीतिशास्त्र, परिणामवादी नीतिशास्त्र, कर्तव्यवाद आणि मूलभूत अधिकार. सद्गुणमध्ये पण मी बरेच सद्गुण सांगितलेले.
सद्गुण नीतिशास्त्रामध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, बुद्धा, महावीरा, स्टॉईक, इपिक्युरियन सगळे तत्व त्यांनी शिकवले. परिणामवादामध्ये पण 4 शाखा बघितलेला. उपयुक्ततावाद जो इथं विचारलेला, बेंथॅम आणि मिलचा उपयुक्ततावाद, नैतिक स्वारस्यवाद, नैतिक परोपकारवाद, नैतिक सुखवाद. त्यानंतर कर्तव्यवादामध्ये पण 3 शाखा शिकवलेल्या, भगवद्गीतेतील कर्मनैतिकता, गांधींच्या कर्मसिद्धांत आणि इमॅन्युअल कांटचा कर्मसिद्धांत आणि मग जॉन लॉकचा मूलभूत अधिकार सिद्धांत. याच्यामध्ये हा जो परिणामवाद होता ना, पूर्ण थेरी शिकवलेली, पण प्रश्न परिणामवादावर नाही. इथंच मुलं परिणामवाद म्हणजे काय लिहून येतात, मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन, जास्तीत जास्त लोकांच्या सुखाचे निर्णय घ्या, दुःख कमी करा. प्रश्न घुमून आलेला आहे, युपीएससी पॅटर्नवर आहे. ओके, की नुसतं नॉलेज नकोय त्यांना. आता तुमचं प्रशासनात तुम्ही उद्या नीट उपयुक्ततावाद लावू शकता का? त्यांनी काय म्हणले, उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध स्पष्ट करा. स्पष्ट करा पण नाहीये, चिकित्सकरित्या स्पष्ट करा. म्हणजे उपयुक्तवादामुळे न्याय होतो. कारण उपयुक्तवादात आपण काय म्हणतो, मॅक्झिमम लोकांच्या सुखाचे निर्णय घ्या, मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन. पण हे करताना तुमची सुख दुसऱ्याच्या दुःखातून आली नाही पाहिजेत. एकाला मारून त्याचे 5 अवयव काढून 5 जणांचा जीव वाचवला, उपयुक्ततावाद लावू शकत नाही. 5 तर लोक असले ना, मग एखादा हे काढले, अवयव काढले, काय फरक पडतोय? ओके, असा उपयुक्ततावाद तुम्ही लावू शकत नाही. सो उपयुक्ततावादामध्ये काही कंडिशन आहेत. ओके, की मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज करताना तुम्हाला समतेचं तत्व घेऊन चालावं लागतं आणि त्यालाच म्हणतात सामाजिक परिणामवाद, सामाजिक सुखवाद. मॅक्झिमाइज प्लेजर करा, मिनिमाइज पेन करा, पण व्यक्तिगत नाही, सामाजिक, समाजाचं सुख वाढवा. म्हणून तो न्याय प्रस्थापित करतो, समतेला महत्व देतो वगैरे. पण हे करताना चिकित्सकरित्या विचारलेला आहे, तर तो दरवेळीच तुम्ही अनबायस मॅनरनी पण उपयुक्ततावाद लावू शकता. तरी पण काही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होऊ शकतं. कोविडमध्ये आपण 60 वर्षांच्या लोकांना व्हॅक्सिन दिल्या पहिल्यांदा, पण 55 वर्षाचा एखादा म्हातारा ज्याला ते इंजेक्शन मिळलं असतं, पण त्याच्या आधीच त्याचा नंबर येईपर्यंत व्हॅक्सिन तो मेला कोविड होऊन, त्याचे अधिकार गेलेच ना निष्पक्षपणे. सो उपयुक्ततावाद न्याय प्रस्थापित करतो. काही तत्व आहेत, समतेचं तत्व, देन निष्पक्षतावादी वस्तुनिष्ठपणे निर्णय घेऊन उपयुक्ततावाद लावणे. ते मी क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकवेन. पण ते करताना तुम्हाला हे पण लिहायचंय, कारण वाक्यात शब्द आहे चिकित्सकरित्या. वेगळी बाजू, उपयुक्ततावाद दरवेळीच ओके तुमचा हे जे न्याय करेलच असं नाही. सो उपयुक्ततावाद कसा न्यायाचं उल्लंघन करतं, ओके, जीवनाचे प्रमाणीकरण, मूल्यांचे प्रमाणीकरण वगैरे, ते मॅक्झिमाइज प्लेजर करतं, युनिव्हर्सलाइज प्लेजर करत नाही. हे असे 4-5 टॉपिक सगळं व्यवस्थित शिकवलेलं क्लासमध्ये. ओके, ॲज इट इज हे पण उत्तर तुम्हाला लिहिता येऊ शकतं. सो मी आधी सांगितलंय, माझा क्लास सोडून तुम्हाला काही बघावं लागणार नाही. माझं क्लास आणि मी आणि माझ्या मिसेस डेप्युटी कमिशनर IRS आहेत मधुलिका कदम, आम्ही जे दोघांनी पुस्तक लिहिले, जे युपीएससीत बरीच मुलं वापरतात. दिल्लीला माझं ऑलरेडी ते युपीएससी साठी बुक होतं. ॲज इट इज लाईन बाय लाईन मी कन्वर्ट केलंय. एमपीसी आहे म्हणून मी काही इझी शिकवत नाही. ओके, आणि पेपरही ते क्लिअरच केलं. युपीएससी लेवलला शिका, युपीएससी दर्जाचं शिका, आणि मास्टरला ते शिकवता येत असेल ना, तर तुम्हाला काही भीतीची गरज नाही. आरामात तुम्ही खूप उत्तम उत्तर लिहू शकता. देन पुढं, प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. सो एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. सो प्रशासनामध्ये इथिकल गव्हर्नन्स वाढवायचं असेल, ॲज इट इज कॉन्सेप्ट शिकवलेला, काय काय तुम्ही करू शकता. तर एक कॉन्सेप्ट मी शिकवलेला, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, नैतिक पायाभूत सुविधा कशा हे करा, सशक्त करा. सो नैतिक पायाभूत सुविधांचा कॉन्सेप्ट पूर्ण लिहून टाकायचा आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला जर नैतिक संरचना वाढवायची असेल तर 2 गोष्टी कराव्या लागतात. एक, चांगली लोक घ्या, इथिकली कॉम्पिटंट लोक. ओके, व्हॅल्यू सिस्टीम वाली लोक घ्या, चांगली लोक. पूजा खोडकर सारखे लोक नको प्रशासनात, तुकाराम मुंडेंसारखे लोक पाहिजेत. चांगल्या व्यक्ती घ्या आणि मग काय, चांगले कायदे बनवा. सो व्हर्च्यू इथिक्स अँड डिओन्टॉलॉजिकल इथिक्स, कॉन्शियन्स ॲज वेल ॲज लॉज, रूल्स, रेग्युलेशन, कायदे, नियम, नियमन आणि चांगले अंतरात्मा, नैतिक अंतरात्मा असलेले लोक, हे 2 सुनिश्चित करावं लागेल. आणि हे करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते, तर पहिलं तुमची सिलेक्शन प्रोसेस. हे जे इथिक्सचा पेपर आहे, तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं, इथिकल ट्रेनिंग, इथिकल सिलेक्शन, इथिकल गायडन्स, आणि मग कायदे, सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल, ओके, ते कायदे, विसल ब्लोअर ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, ह्याच्यामधून तुम्ही प्रशासनातील उत्तरदायित्व सुनिश्चित करता, पारदर्शकता वाढवता, ई गव्हर्नन्सची मेकॅनिझम आहेत, सगळे ते लिहायचे आहेत तुम्हाला. आणि कोणते अवलंबले जातात, ही धोरणं कशी अवलंबली जातात, आणि नैतिक प्रशासन कसं सुनिश्चित केलं जातं, प्रशासकीय नीतिशास्त्रात पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेला टॉपिक आहे हा. देन
प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. त्याचं थोडा मॉडिफिकेशन आलं. असे काही कायदे सांगा जे सोर्स ऑफ गायडन्स, इथिकल गायडन्स म्हणून प्रशासनात काम करतील. तर त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल 1963, देन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल 1966, त्याच्यानंतर आत्ता फडणवीस सरकारने मागच्या वर्षी सोशल मीडियाचा कसा वापर करा म्हणून एक नोटिफिकेशन काढली. ते कंडक्ट रूल तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर तुमचे एक व्हॅल्यू सिस्टीम रिलेटेड पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी जो लॉज आहेत की त्याचा काय उद्देश आहे. देन सिटीजन चार्टर ऍक्ट तो आहे. ओके, देन ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणून एक लॉ आहे. लोकपाल लोकायुक्ता तो कायदा तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, सेकंड ARC वगैरे हे जे असतात ते तुम्हाला नैतिक मार्गदर्शन करतात. सो असे 8-10 कायदे, विसल ब्लोअर लॉ, RTI ऍक्ट वगैरे ते तुम्हाला लिहायचे आहेत की ज्याच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळणार आहे की त्यांना निर्णय घेताना कसे निर्णय घेतले पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्या फायद्याचे वगैरे. सो हा पण इझी प्रश्न होता. देन पुढे बघा की सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनात सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत. व्हॉट आर द व्हेरियस वेज बाय विच द क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ड इन कंटेम्पररी टाइम्स. हा पण खूप इझी प्रश्न आहे. कुठले कुठले कायदे आपण केलेले आहेत. केरळ गव्हर्नमेंटने केलेला पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्ट बिल, सिटीजन चार्टर ऍक्ट, ओके, ग्रीव्हन्स रिड्रेसलचे मेकॅनिझम, झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स कस्टमर मिसबिहेवियर वगैरे. देन ई गव्हर्नन्स आपण करत आहोत. ऑनलाईन सगळ्या गोष्टी शिफ्ट करा. ओके, टाइमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस ते करा. आणि गुड गव्हर्नन्सचे जे पण मेकॅनिझम्स आपण घेतलेले आहेत. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्समध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आपण सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी. सो गुड गव्हर्नन्सचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हे कस्टमर सर्व्हिस डिलिव्हरी. मग त्याच्यामध्ये कायद्यांमधली ॲम्बिग्युटी ओके ती हटवणे, वस्तुनिष्ठ जास्तीत जास्त कायदे बनवणे, फास्ट ट्रॅक करणे, कोर्ट्स, लोकपाल लोकायुक्ता हे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम बनवले. हे सगळं कशासाठी आहे? सेवा वितरण वाढवण्यासाठी. ओके, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि कन्झ्युमर कोर्ट्स हे पण त्याच्यासाठीच आहेत. देन ऑम्ब्युड्समेन जे असतात, लोकपाल लोकायुक्त ऑम्ब्युड्समेन झाले. इंटरनल पण तुमचे हे असतात तक्रार निवारण केंद्र वगैरे. त्याच्यानंतर शासकीय क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय, तिचे उद्दिष्ट व महत्व स्पष्ट करा. व्हॉट इज द मेन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट. आता इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट काय असतं तर सरकारची जी माहिती आहे लोकांना लगेच अवेलेबल करून देणे वगैरे वगैरे. पण असलं फालतू उत्तर लिहू नका. ओके सर, इन्फॉर्मेशन शेअरिंग मी ट्रान्सपरन्सी हा कॉन्सेप्ट शिकवलेला क्लासमध्ये, त्याचा हा पार्ट आहे प्रशासनातील पारदर्शकता. सो लोकशाहीची व्याख्या काय? ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सो प्रशासन कुणाचं आहे? लोकांनी, लोकांकडून आणि कशासाठी? लोकांसाठी. सो देश कोणासाठी चालवत आहे? लोकांसाठी ना. मग तुम्ही जे निर्णय घेता ते लोकांना कळू द्या ना, का निर्णय घेतला असाच. ओके, तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता का? ओके, रिव्हर डेव्हलपमेंट करताना झाडं तोडायची गरज आहेच का? दुसरा पर्याय नाहीये का? ओके, आणि रिव्हर डेव्हलप करताय ना, निसर्ग डेव्हलप करताय, निसर्गाचा डिस्ट्रॉय करून कसा डेव्हलप करताय? हे जे सगळे मुद्दे आहेत ओके ते मुद्दे म्हणजे तुमचे की प्रशासनाचा उद्देशच आहे लोकांसाठी चालवणे. आपण इंग्रजांचं राज्य नाहीये, इथं लोकशाही आहे. इंग्रज जेव्हा करत होते बाई हम कैसो कायदा, लोकांना काय आम्ही जबाबदार नाही, अपारदर्शकतेने चालवायचे. आता तसं राहिलेलं नाहीये. सो पारदर्शकता वाढवणे हे लोकशाही संवर्धनासाठी गरजेचं आहे. आणि दुसरं की लोक सुधारलेली आहेत, लोक शिकलेली आहेत, लोकांना गोष्टी कळतात, ते कायद्यावर चर्चा करू शकतात, माहितीचं अनालिसिस करू शकतात. तर मग त्यांना ही माहिती देणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे व्हॉट इज मेंड बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग. इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे हेच सुनिश्चित करणे की लोक प्रशासनामध्ये कोणती अपारदर्शकता नाही, सर्व माहिती लोकांना कमी वेळेत कमी खर्चात ओके उपलब्ध आहे. माहिती ई गव्हर्नन्सच्या मेकॅनिझमनी ऑनलाईन वगैरे पण उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय? एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स. आता हे का करायचं, याचं ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह काय ते सांगितलं मगाशी, कारण लोकशाहीची व्याख्याच ती आहे. हेच ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आणि याच्यातून आपल्याला काय करायचंय? पारदर्शकता वाढल्यामुळे काय होतं? लोक सहभाग वाढतो, लोक प्रश्न विचारतात प्रशासनाला आणि याच्यातून उत्तरदायित्व सुनिश्चित होतो. ओके, आणि त्याचं इम्पॉर्टन्स, आणि याच्यामुळे काय? लोक प्रशासनात भाग घेतील. अजून ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये लोकांना जर कळालं प्रशासन काय निर्णय घेतोय तर लोक त्यांचे निर्णय जास्त चांगल्या प्रकारे सपोर्ट करतील. ओके, निर्णयांच्या सक्सेसमध्ये सरकारला मदत करतील आणि लोकसहभागामुळे तुम्ही अजून जास्त चांगलं प्रशासन चालवू शकता. ओके, सो हे त्याचे फायदे तुम्हाला जे लिहायचे उद्दिष्टे आणि महत्व. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन ऍज इट इज क्लासमध्ये सर्व मुद्दे डिस्कस केलेले आणि लिहिचा होता. ओके, याच्यानंतर काही केस स्टडीज आहेत.
ओके, केस स्टडी पण खूप भारी आणि स्ट्रेट फॉरवर्ड होत्या. सो केस स्टडीचं मी सेपरेट लेक्चर डिस्कशनचं अपलोड करेन. सो आतापर्यंत जो तुम्हाला मी पार्ट सांगितला आणि याचं मी एक सेपरेट पार्टमध्ये डिस्कशन अपलोड करेन. सो थँक्स फॉर लिस्निंग गाईज. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की नीतीशास्त्राचं वन स्टॉप सोल्युशन, निबंध आणि भारतीय समाजचं वन स्टॉप सोल्युशन पाहिजे असेल तर माझी ह्या दोन्ही बॅचेस आहेत, प्लसच एमपीएससीच्या आन्सर रायटिंगचीही बॅच आहे. ओके, या इंडिव्हिज्युअल बॅचेस पण आहेत. आणि जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल बॅच पण करायची आहे, म्हणजे नीतीशास्त्र निबंधाचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि इंटिग्रेटेड पण कोचिंग पाहिजे बाकी विषयांचं, तर युपीएससी गाईड एमपीएससी गाईडमध्ये इंटिग्रेटेड बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि या बॅचमध्ये मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल बॅचचा पण ऍक्सेस देतो. सो इंटिग्रेटेड बॅचमध्ये पण ते विषय कव्हर होतात आणि इंडिव्हिज्युअल बॅचमध्ये पण डिटेलमध्ये तुम्हाला ऍडिशनल ते विषय कव्हर करून मिळतात. आणि फक्त इंडिव्हिज्युअल बॅच करायची असेल, या तिन्ही माझ्या बॅचेस आहेत. तुमचं उत्कृष्ट आन्सर रायटिंग करून घेतलं जाईल आणि नीतीशास्त्र निबंध भारतीय समाजासाठी तुम्हाला काही बघायची गरज नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही युपीएससी गाईड आणि दार्शनिक एमपीएससी चे टेलिग्राम चॅनेल ॲपच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. आणि मला भेटायचं असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तोही खाली दिलेला आहे, 955 22 68 758, अक्षय कदम सर. आणि फिजिकली भेटायचं असेल तर फक्त अपॉइंटमेंट घेऊन एमपीएससी गाईड युपीएससी गाईडच्या ऑफलाईन सेंटर पुण्यामध्ये सदाशिव पेठेत तुम्ही येऊ शकता. सो धन्यवाद.